हा जिल्हा परिषद बदली घोटाळा जो आहे, तुकाराम मुंढे या पदावर यायच्या अगोदरची ही माझी तक्रार आहे. सीईओ बीओ आणि संपूर्ण यंत्रणा मिळून यांनी ही तक्रार दाबण्याचा प्रयत्न केला. अकोला जिल्हा परिषदेत तब्बल 268 शिक्षकांनी बदलीचा लाभ घेण्यासाठी बोगस दिव्यांग आणि खोट्या आजारांची प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप करण्यात आलाय. तक्रारकर्ते आणि आरटीआय कार्यकर्ते गणेश कुरई यांनी तक्रार केल्यानंतर ही धक्कादायक बाब समोर आली आहे. आतापर्यंत 4 शिक्षकांसह एका गटशिक्षणाधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलंय, तर इतर शिक्षकांची चौकशी सुरू आहे. जिल्ह्यातील शिक्षक बदल्यांमध्ये अनेक शिक्षकांनी खोटी माहिती दिल्याचं उघड झालंय. शारीरिक अपंगत्व आणि आजारपणाची खोटी प्रमाणपत्र सादर करून सोयीच्या ठिकाणी बदल्या मिळवल्याचं यामधून समोर आलंय. माहिती अधिकार कार्यकर्ते गणेश कुरई यांनी ही माहिती समोर आणली आहे. त्यांनी याची तक्रार केल्यानंतर खळबळून जागे झालेल्या जिल्हा परिषद प्रशासनाने या प्रकरणात 4 शिक्षकांसह एका गटशिक्षणाधिकाऱ्याला निलंबित केलंय. हा जिल्हा परिषद बदली घोटाळा जो आहे, हा दिव्यांग घोटाळा म्हणून नाही. यामध्ये संवर्ग 1 संवर्ग 2 ज्यांनी पती-पत्नी एकत्रीकरणाचे जे प्रमाणपत्र घेतले, त्यानंतर विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि तुकाराम मुंढे या पदावर यायच्या अगोदरची ही माझी तक्रार आहे. सीईओ बीओ आणि संपूर्ण यंत्रणा मिळून यांनी ही तक्रार दाबण्याचा प्रयत्न केला, परंतु आमदार हरीशजी पिंपळे यांनी जो तडाखा या तक्रारीचा लावला, जी सर्जिकल स्ट्राईक केली, त्यामुळे आता सध्या या सर्व यंत्रणेला घाम फुटलेला आहे. काही शिक्षकांनी खोटी माहिती सादर केली, काहींनी सोयीच्या ठिकाणी जवळच्या ठिकाणी बदल्या मिळवण्यासाठी शारीरिक अपंगत्वाची आजारपणाची खोटी प्रमाणपत्र जोडली. या प्रकरणी विविध संघटनांनी तक्रारी केल्या. खोटी माहिती सादर केलेल्या 9 शिक्षकांचं निलंबन करण्यात आलंय. यानंतर तक्रारींची संख्या वाढल्याने काही शिक्षकही चौकशीच्या फेऱ्यात आले आहेत. विभागाकडून कार्यवाही सुरू आहे. शिक्षण विभागाने अनेक प्रमाणपत्रावर आक्षेप घेतले होते, ज्यात बोगस कर्णबधीर प्रमाणपत्र, खोटा आजार, 30 किमीपेक्षा जास्त अंतरातील शाळा, चुकीचा गंभीर आजार दाखवणं, प्रमाणपत्र काढल्याचे आक्षेप होते. शासनाचा नियम होता की याची तपासणी जिल्हा शल्य चिकित्सकांनी करावी, पण अकोला प्रशासनानं जाणीवपूर्वक ही तपासणी तालुका स्तरावरच्या डॉक्टरांकडून करून घेतली आणि बोगस प्रमाणपत्रांना क्लीन चिट दिली असल्याचा आरोप करण्यात आलाय. आमच्याकडे तक्रार प्राप्त झाली होती की शिक्षकांच्या ज्या बदल्या झाल्या आहेत त्याच्यामध्ये दिव्यांग आणि जे संवर्ग 1 आणि संवर्ग 2 असतात, त्याच्यामध्ये अंतराचा आणि दिव्यांग आणि आपले जे दुर्धर आजार असतात त्याच्याबाबत की बऱ्याच शिक्षकांनी त्याचा फायदा घेऊन बदलीमध्ये केलेला आहे. त्या अनुषंगाने आम्ही चौकशी सुरू आहे. त्याच्यामध्ये जे आढळले आम्हाला त्यामध्ये जवळपास 3 शिक्षक आणि एक बीओ आहे, त्यांना आम्ही सस्पेंड केलेला आहे. आणि पुन्हा आता आम्ही चौकशी समिती सुद्धा नेमलेली आहे आणि समितीचा रिपोर्ट येईल आणि आरोग्य उपसंचालक यांच्याकडनं जे रिपोर्ट्स येतील त्याच्याप्रमाणे आम्ही पुढची कारवाई करत आहोत. किती शिक्षकांच्या असे पर्टिक्युलर सांगता येणार नाही, पण त्याच्यामध्ये जेवढ्या बदल्या झाल्या होत्या आम्ही सगळ्या शिक्षकांचे उपसंचालकांकडे पाठवले. त्याच्यामध्ये 268 शिक्षकांचे प्रमाणपत्र आहे, पण सगळेच्या सगळे त्याच्यात असतील किंवा नाही ते त्यांच्याकडनं आल्यानंतरच सांगता येईल. अकोला जिल्हा परिषदेत झालेला शिक्षक बदली घोटाळा हा केवळ प्रशासकीय चूक नसून तो राज्य शासनाच्या डोळ्यात धूळ फेकून केलेला हजारो कोटींचा भ्रष्ट संघटित गुन्हा असल्याचा आरोप आमदार हरीश पिंपळे यांनी मुख्य सचिव यांच्याकडे केलाय. या घोटाळ्याला अभय देणाऱ्या आणि दस्तऐवज लपवणाऱ्या खालील सर्व जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांना तात्काळ निलंबित बडतर्फ करण्याची मागणीही करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी चौकशीचे आदेश दिल्यानंतर 5 जणांना निलंबित करण्यात आलंय. इतरांची चौकशी सुरू असल्याचं सांगण्यात आलंय. प्रतीक कुरेकर, LS मराठी, अकोला.